हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। प्रातस्मरणी माऊली महावैष्णव कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत ज्ञानराज, जो ज्ञानेश्वरीचा कळस आहे कांचनाचा, असा 12वा अध्याय भक्तियोग. त्या भक्तियोगातील दुसऱ्या ओवीत असे प्रतिपादन करतात, विषय व्याळे मिठी दिलेली या नुठी ताठी, ते तुझी गुरुत्वादृष्टी निर्विष होय. म्हणजे विषयरूप सर्पाने जर एखाद्या शिष्याला मिठी मारली आणि त्याला दंश केला, तो मूर्छित होऊन पडतो, बेशुद्ध होऊन पडतो. परंतु गुरुकृपादृष्टीचा वर्षवास असतो की तो शिष्य त्या विषयातून मुक्त होतो. हे आजच्या प्रवचनमालेचं आजचं पुष्प आहे. तत्पूर्वी पर्यायास्तव असं नमूद करावं असं वाटतं की हे अरणी 3 ते 4 हजार लोकवस्तीचं छोटस परंतु आदर्श अशा प्रकारचं गाव आहे की ज्यांना वैकुंठवासी हरिभक्तीपरायण तात्यासाहेब वास्कर महाराज यांचा वारसा या मायभूमीला लाभलेला आहे. जवळच वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुती महाराज कानेगावकर, ज्यांना पाहण्याचाही मला 94 साली योग आला होता, त्यांचा आशीर्वाद घेण्याचा योग आला होता. अशा पवित्र संतानं पुनीत झालेली पुण्यभूमी आहे. त्याचबरोबर आज या प्रवचनमालेला गुरुवर्य संपत महाराज अर्णीकर, ज्यांचं या हरिनाम सप्त्यामध्ये मार्गदर्शन अत्यंत अनमोल अशा स्वरूपाचं असतं. या गावचं वैशिष्ट्य मला कळालं. गेली 50 वर्ष कोणत्याही प्रकारच्या निवडणुका या गावात न होता बिनविरोध वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन वेगवेगळ्या पदावर विराजमान होतात. ही अत्यंत आदर्शत्वाची गोष्ट आहे, जे महाराष्ट्रात जवळजवळ कुठे घडत नाही. आणि दुसरी महत्वाची भूमिका या गावची अशा प्रकारची आहे, गेली 30 ते 35 वर्ष या ठिकाणी एक गाव एक गणपती ही जी डॉक्टर माधवराव साडप यांची भूमिका होती, ती भूमिका या गावात बजावली जाते, आचरणात आणली जाते. यासारखं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य नाही. आणि म्हणून हा हरिनाम सप्ताह समस्त आपल्या ग्रामस्थाच्या वतीने आणि हरिभक्तीपरायण संपत महाराज अर्णीकर यांच्या नेतृत्वाखाली जो अखंडपणे 25 वर्ष चालू आहे, ही अतिशय अनमोल अलौकिक अशा प्रकारची गोष्ट आहे. एक महाराष्ट्रामध्ये महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचं वैशिष्ट्यच असं आहे की आपण पाहतो की कोणत्याही नेत्याची सभा असो, कोणताही कार्यक्रम असो, कोणती गोष्ट असो, त्याला प्रचार करावा लागतो. एक तर वेगवेगळ्या प्रकारचे हँडलर किंवा पॉम्पलेट छापावे लागतात, वर्तमानपत्रामध्ये निवेदन द्यावं लागतं,
रेडिओद्वारे निवेदन द्यावं लागतं, दूरदर्शन टीव्हीच्या माध्यमातून आपण प्रचार आणि प्रसार करतो. परंतु महाराष्ट्राच्या वारीचं हे अतिशय अनमोल अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे की आषाढ महिन्यामध्ये आणि कार्तिक महिन्यामध्ये जी पंढरपूरची यात्रा भरते त्यात विशेषतः महत्वाची आषाढी वारी. या वारीमध्ये कोणत्याही प्रकारचं कोणत्याही व्यक्तीला आमंत्रण दिलं जात नाही. आषाढी एकादशीला आपल्याला पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायचंय. कुठल्याही टीव्हीवर निवेदन नाही, कुठल्याही रेडिओवर निवेदन नाही, कोणती पत्रिका पॉम्पलेट छापलं नाही. हे एवढं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व वंशाचे समस्त लोक एकत्र येऊन पायी वारी करतात. पायी करावी वारी, डोळा पहावी पंढरी, असं उगीच म्हटलेलं नाही. आजचं रेकॉर्ड सरकारला फक्त नॉमिनल एक नैमित्तिक मोजतं की यावेळच्या आषाढी वारीचं वैशिष्ट्य 20 लाख लोक पंढरपुरात दाखल होते. कोणती प्रशासन व्यवस्था नाही, म्हणजे पोलीस बंदोबस्त काही सांगायची गरज पडत नाही. यारे यारे लहान थोर यातीहीन नारीन, सर्व समाज हा एकवटला जातो आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. हे जे वैशिष्ट्य आहे, कारण आपल्याला कल्पना असेल की आपल्या वारीची नोंद गिनेस बुक मध्ये झालेली आहे, गिनेस बुक मध्ये रेकॉर्ड झालेलं आहे की जगामध्ये अशा प्रकारची वारीच नाही. मग या वारीचा पाया रचण्याचे जे काम आहे ते कार्य संत ज्ञानेश्वरांनी केलेले आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. महाराष्ट्रातील अनेक संत नामावली आहेत. संत नामदेव आहेत, संत चोखोबा आहेत, संत कानोपात्र आहेत, संत जनाबाई आहेत, संत एकनाथ आहेत, संत रामदास आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे संत. या संतांनी हा जो वारसा आहे तो वारसा पुढे चालवलेला आहे. आणि म्हणून ही जी वारी, भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं जे कार्य ज्ञानदेवांनी केलं ते पंढरपूरचा विठ्ठल हे प्रमुख दैवत मानलं आणि सर्वांना वारकरी पताकेखाली एकत्र आणण्याचं काम केलं. आज आपण पाहतो की आज आपल्या दाखल्यावर सरकार असं म्हणतं की कोणत्याही प्रकारचा जातीभेद बाळगायचा नाही, परंतु आपल्या दाखल्यावर आपली जात लगेच येते. म्हणून असं म्हटलं जातं जी माणसाच्या मनातून जात नाही ती जात. परंतु माऊलीनं ही सगळी बंधनं तोडून राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत 750 वर्षापूर्वी निर्माण करण्याचं महन्मय अशा प्रकारचं कार्य केलं. गीतेचे 700 श्लोक आहेत. त्याचं निरूपण 900 ओव्यामध्ये, 9000 ओव्यामध्ये. जगातल्या कोणत्याच पुरुषाला माऊली म्हणत नाही, फक्त ज्ञानदेवांनाच माऊली म्हणतात. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आई जशी आपल्या मुलाचं पालन पोषण करते, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आई अन्न सेवन करते, त्याचा अन्नरस होतो, अन्नरसाचं रक्त तयार होतं, रक्ताचं पुढे मांस तयार होतं, मांसाची नस तयार होते आणि नसातून अमृत पाजण्याचे जे कार्य आहे ते कार्य आई करते. इतर कुणालाही करता येईल. म्हणून असं म्हणतात ऋणन फिटे जन्मदात्रीचे. माऊली ज्ञानेश्वरीच प्रतिपादन करतात, ना तरी बालक बोबडा बोलू का वापुढे विसुका पाऊली, ते सोज करुणी माऊली रिजेची. तर आई ज्याप्रमाणे अमृत पाजण्याचं कार्य करते तेव्हा भगवंत
भगवंतानं सांगितलेलं जे ज्ञान होतं, भगवंतानं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला जे ज्ञान सांगितलं, ते ज्ञान सर्व संस्कृतामध्ये बद्ध होतं, संस्कृत भाषेमध्ये होतं. आणि म्हणून संस्कृतात बद्ध असणारं ज्ञान तुम्हा मला कळत नव्हतं. आणि तुम्हा मला कळत नव्हतं तेव्हा हे ज्ञान आपल्याला पाजण्याचं कार्य एका 16 वर्षाच्या व्यक्तीनं माऊलीने केलं, मराठी भाषेत रूपांतर केलं. म्हणून माऊलीच एके ठिकाणी म्हणतात की माझा मराठाची बोल कौतुके, माझ्या मराठीचे बोल, माझ्या मराठीचे शब्द कौतुकास्पद आहे, कौतुकमय आहे. परी अमृतातेही पजो जिंके, म्हणजे पैजा जिंके. आपल्याला माहिती आहे की अमृत हे अवीट आहे, अमृत हे गोड आहे. अमृताची चव ही अत्यंत गोड आहे. आणि दुसरं, अमृत पिल्यानंतर मनुष्यास मरण प्राप्त होत नाही, चिरंजीवत्व येतं. पण अमृतापेक्षाही गोड माझ्या मराठीचे शब्द आहेत. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळ दिलं. अशा प्रकारची शब्द संपदा मी निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. आणि म्हणून भगवद्गीतेतले जे 18 अध्याय, ते 18 अध्याय ज्ञानेश्वरानं 9000 ओळ्यामध्ये वेगवेगळी प्रमाणं देऊन, ज्ञानेश्वरीत काय नाही, प्रमाण आहे, दृष्टांत आहे, अलंकार आहे, सिद्धांत आहे. वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी आता जे शोध लावले त्याच्या अगोदर 750 वर्षापूर्वी माऊलीनं शोध ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेले. आणि म्हणून दादांनी आता सांगितलं की 70 भाषेमध्ये ज्ञानेश्वरीचं वेगळ्या भाषेत रूपांतर झालंय. पण आपल्याला कल्पना नसेल की अमेरिकेच्या ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठात ज्ञानेश्वरी अभ्यासली जाते. आपल्या तुकोबारायांचं मंदिर 11,000 कोटी डॉलरचं अर्जेंटिनामध्ये, हे आपलं सद्भाग्याचं लक्ष आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 वेद महत्वाचे सांगतात. अर्थात वेद हे अपौरुषेय वाङ्मय, म्हणजे पुरुषाने निर्माण केलेलं नाही, स्त्रीने तर सोडाच. म्हणजे परमेश्वराचे, भगवान विष्णूचे झोपेतील जे घोरणे, त्या घोरण्यातून वेद निर्माण झाले. हा वेदार्थ सागरू जे या निद्रिताचा गुरु, तो स्वयं सर्वेश्वरू अनुवादा. वेद हे परमेश्वराचे झोपेतील घोरण आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद याची निर्मिती झाली. परंतु प्रत्यक्षात भगवान विष्णूचा जो अवतार आहे, भगवान श्रीकृष्ण, त्यांनी स्वतः, तो स्वयं म्हणजे स्वतः सर्वेश्वरू भगवान श्रीकृष्ण अनुवादला गीता सांगितली. त्या गीता शास्त्राची थोरवी अत्यंत आघात आहे. बघा, प्रत्येक पुरुषाच्या, प्रत्येक स्त्रीच्या आतापर्यंत, आजपर्यंत जयंत्या होतात. परंतु कोणत्याच ग्रंथाची जयंती कधीच होत नाही. फक्त भगवद्गीतेची जयंती होते, गीता जयंती. जगामध्ये हा असा एकमेव अद्वितीय अशा प्रकारचा ग्रंथ आहे भगवद्गीता, की त्याची जयंती केली जाते. त्याचा जन्मदिवस साजरा केला जातो त्या ग्रंथाचा. ग्रंथ याची गुरु, ग्रंथ कल्पतो, ग्रंथ महामी ध्येयवादाची. आणि म्हणून भगवद्गीतेची जयंती करणं हे सद्भाग्याचं लक्ष आहे. मग माऊलीनं हे सगळं गीतेमधलं ज्ञान आपल्याला मराठी भाषेत सांगितलं. आणि 13व्या शतकातील भाषा आहे, 750 वर्षापूर्वीची मराठी भाषा आहे. आणि म्हणून ज्ञानदेवानं एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणजे सच्चिदानंद बाबाने लिहिली आणि महाराजांनी सांगितली. लक्षात, 1272
ते टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. परंतु ज्ञानेश्वरानं स्वतःच्या या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी लिहिलं नाही आणि ठेवलंही नाही. ज्ञानेश्वरीचं मूळ नाव होतं भावार्थ दीपिका. भाव अधिक अर्थ अधिक दीप. हा मी भावरूपी अर्थाचा दीप तुमच्या पुढे प्रदीप्त केलेला आहे. म्हणून एक आगळी वेगळी भावार्थ दीपिका प्रज्वलित करून त्या ज्ञानमय प्रदीप प्रभेने सर्व जगाचा अज्ञानमय अंधकार नाहीसा करण्याचा माऊलीने प्रयत्न केला. ज्ञान, ध्यान, कर्म आणि भक्ती ही 4 सूत्र आहेत चतुश्रुती. ती सगळी चतुश्रुती आपल्या समाजाला प्रदान करण्याचं काम ज्ञानदेवांनी केलेलं आहे. म्हणून ज्ञानदेवांचं जे कार्य आहे ते जगामध्ये अनमोल अशा स्वरूपाचं आहे, अलौकिक अशा स्वरूपाचं आहे, अभूतपूर्व अशा स्वरूपाचं आहे. तर एवढ्या 16व्या वयात एवढं मोठं ज्ञान मांडणं सोपं नाही. कारण प्रमाणे पुढे अशा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून ही ज्ञानेश्वरी आपल्या पुढे चिरंत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत ज्ञानेश्वरीचे जे रंग आहे ते मानवी मनाला ताजे, टवटवीत आणि प्रफुल्लित वाटते. म्हणून असं म्हटलंय, कारण हा योगी आहे. वायू तत्वात सिद्ध झालेली समाधी ज्ञानदेवांची, आनंदीची समाधी संजीवन आहे. म्हणून असं म्हणतात की ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगती. समाजामध्ये आजही आपण पाहतो की 2 विचारसरणीचे स्तर आहेत. एक परमेश्वर मानणारे आणि दुसरे परमेश्वर न मानणारे. किंवा एक सगुण उपासक आहे, म्हणजे माझ्यासमोर मूर्ती दिसते, माझ्यासमोर विग्रह दिसतो म्हणजे परमेश्वर आहे. आणि माझ्यासमोर विग्रह दिसत नाही म्हणजे परमेश्वर नाही. मग तो कोणत्या ना कोणत्या तत्वात भरलेला आहे. पंढरीचा पंढरीश आत्मा, पंढरीचा पांडुरंग आपल्या समोर आहे. पंढरपुराला गेल्यानंतर आपण त्यांच्या चरणी डोकं टेकतो, नतमस्तक होतो आणि आपल्याला आपलं जीवन कृतार्थ सफल झाल्यासारखं वाटतं, सफलता प्राप्त होते. कारण समोर मूर्तिमंत चैतन्याचं प्रतीक आहे, सगुण उपासना आहे. आपल्याला कथा माहित होती की 5 पांडवांचे गुरु द्रोणाचार्य, सगळ्यात धनुर्धर विद्येमध्ये प्रवीण, म्हणजे धनुष्यबाण मारण्यामध्ये प्रवीण हे अर्जुन होते. परंतु त्यांच्यापेक्षाही प्रबल एक शिष्य होता. कोण होता? एकलव्य. कारण एकलव्याचं वैशिष्ट्य असं होतं, जिकडनं आवाज आला तिकडनं त्याने प्रत्यंच लावला आणि बाण सोडला तर त्या बाणाचं टोक त्या गोष्टीचं वेध घेत होत. ही कल्पना होती. द्रोणाचार्यांकडे एकलव्य आले होते, पण एकलव्य हा द्रोणाचार्यांकडे आला होता. परंतु एकलव्य हा यातीहीन कुळात जन्माला आल्यामुळे द्रोणाचार्याने त्यांना शिष्यत्व दिलेलं नाही. पण माऊली एके ठिकाणी म्हणतात, येथे जाती कुळ अप्रमाण. जात नाही, कुळ नाही, काही नाही, सगळं अप्रमाण. परंतु द्रोणाचार्यांनी त्यांना दिलं नाही शिष्यत्व. पुढे अरण्यात जाऊन एकलव्याने मातीचा पुतळा तयार केला द्रोणाचार्याचा, आणि त्या मातीच्या पुतळ्याला प्रेरक शक्ती मानून धनुष्यबाणाचा वेध घेतला. तो एवढा प्रवीण झाला तो व्यक्ती, तो मुलगा, की एकदा पांडव जात असताना आणि द्रोणाचार्य जात असताना त्या पुत्र्याच्या आवाजावर त्यांनी बाण फेकले आणि पुत्र्याचा आवाज त्यांनी बंद केला. आणि मग ही सगळी मंडळी पुढे त्या एकलव्याकडे आली. आणि एकलव्याकडे आल्यानंतर मग द्रोणाचार्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. एकलव्यानं द्रोणाचार्यांच्या पायावर नतमस्तक ठेवलं आणि द्रोणाचार्य म्हटले, मला तुझ्याकडून काहीतरी दान पाहिजे, कारण मी गुरु आहे.
मग काय दान पाहिजे तो पुढचा इतिहास आपल्याला नको माहीत, सगळ्यांना माहित आहे, विश्लेषित करायला नको. द्रोणाचार्याने त्याचा अंगठा मागितला होता, कारण अर्जुनापेक्षा एकलव्य श्रेष्ठ होता कामाने, आणि त्याने अंगठा दिला. पण ही जी भक्ती गुरुची ती सगुण भक्ती आहे. पण काही निर्गुण भक्ती मानतात. पाण्याचं रेणुसूत्र H2O आहे. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाणी बनतं. माझ्यासारखा शिक्षक मुलांना शिकवताना सांगेल की हे पाणी H2O, हे हायड्रोजनचे 2 अणू, हा ऑक्सिजनचा 1 अणू, हे मिळून पाणी तयार होतं. परंतु आपण पाण्याचा ग्लास घ्या, आपण पाण्याचा प्याला घ्या आणि मग म्हणा हे हायड्रोजनचे 2 अणू आणि हा ऑक्सिजनचा 1 अणू. काढता येतो का? काढता येत नाही. तसा परमेश्वर कोणत्याही जीवातून बाजूला करता येत नाही. ही लाईट समजा, आता फॅन जर चालू असेल तर आपण असं म्हणतो की लाईट आहे. फॅन जर बंद पडला, पंखा जर बंद पडला तर आपण असं म्हणतो लाईट गेली. या बल्ब मध्ये लाईट दिसते आता आपल्याला, कारण ती टंगस्टनची धार प्रभावित झाली. या ठिकाणी लाईट आपल्याला दिसते. परंतु पंख्याचा जर आपण विचार केला तर पंख्यामध्ये आपल्याला लाईट दिसते का? नाही लाईट दिसते. तसं ईश्वर हे तत्व असे आहे. बघा, आपण सगळे सुखात ईश्वराला मानत नाही, आणि दुःख आलं की ईश्वर नाही, ईश्वराची आपण आराधना करतो. परंतु ईश्वरीय तत्व असं आहे, ईश्वरीय तत्व आपल्याला दिसणार नाही. तर ईश्वरीय तत्व हे आपल्याला भासतं, जाणवतं. आणि म्हणून हे सगळं ज्ञान माऊलीनं ज्ञानेश्वरीत मानले. ऐसे जे आघाद, हे आघाद ज्ञान आहे. जे तर वेदावती वेद, वेद एवढे ज्ञान संपन्न आहेत, तर त्या वेदाचं ज्ञान सुद्धा भगवद्गीतेच्या पुढं, ज्ञानेश्वरीच्या पुढं फिकं आहे. ऐसे जे आघाद, जे तर वेदावती वेद, ते अल्पमी मतिमंद. माऊलीने स्वतःकडे शब्द मतिमंद घेतलाय. वर्गात एखाद्या पोरला, एखाद्या विद्यार्थ्याला म्हणावं तुम्ही आता मतिमंद, तो लगेच म्हण सर काय म्हणता असं. ते अल्पमी अतिमंद काय होईल. स्वतःकडे मी अज्ञानी आहे, मी फक्त गुरुच्या सामर्थ्यानं या ठिकाणी ज्ञानेश्वरी प्रतिपादन करतोय. कर्तुम अन्यथा कर्तुम, माझ्या पाठीमागे जी शक्ती आहे ती शक्ती गुरु आहे. सद्गुरु सारे का असता पाठीरा, इतराचा लेखा कोणी करी. आणि म्हणून इथं असं म्हणतात, दिदली नुठी ताट, ते तुझी गुरुकृपादृष्टी निर्विषय विषयानं बद्ध झालेला. अनेक विषय, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, अनेक विषय, अनेक विषयानं बद्ध झालेला शिष्य ज्याप्रमाणे सर्प चावतो, सर्प दंश करतो, आणि सर्पाने दंश केल्यानंतर सगळं जे काही विष आहे ते विष त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये भिनतं, तेव्हा ते विष मुक्त करण्याचं सामर्थ्य गुरुच्या कृपेमध्ये असतं, गुरुच्या दृष्टीमध्ये असतं. आपण जास्त तत्वज्ञानाकडे जाता थोडे कथेच्या माध्यमातून जाऊया. जेजुरी जवळ वाल्हे नावाचं गाव आहे, आणि त्या काळात, पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे प्रभू रामचंद्राच्या अगोदर, हे दंडकारण्य अतिशय निर्भीड अशा जंगलाचं होतं. निर्भीड जंगल, घनदाट जंगल. आणि या जंगलामध्ये वाल्या नावाचा दोरडेखोर होता. त्याचं काम काय असायचं, कुणीतरी रस्त्यावर वाट सुरू चालला की त्या जंगलामध्ये त्याला गाठायचं, त्याला मारहाण करायची, त्याच्याजवळचं सोनं, नाणं, पैसा, अडका जो घ्यायचा तो ओरबडायचा, त्याला मारायचं आणि घरी यायचं, आणि पत्नीकडे ते सोनं, नाणं, पैसा द्यायचं. पत्नी बिचारी, कुठून सोनं येतंय, कुठून पैसा येतोय,
तिला काय करायचं? आलं ते मोडायचं, करायचं, खायचं, उष्ट काढायचं, रांधायचं, संसार चालवायचा, मुलाबाळांना सांभाळायचं, ही तिची वृत्ती. त्या माऊलीनं कधीच त्यांना प्रश्न केला नाही वाल्याला. हा दररोजचा व्यवसाय होता वाल्याचा. दररोज एखादी व्यक्ती गाठायची, त्याला मारायचं, त्याच्याकडनं पैसा प्राप्त करायचा, त्याच्याकडनं सोनं घ्यायचं, ओरबडायचं, त्या ठिकाणी घरी न्यायचं, पत्नीला द्यायचं. हा दररोजचा चरितार्थ, दररोजचा संसार सगळा ह्या चोरीवरच चाललेला होता. एक दिवस ब्रह्मर्षी पुत्र देवर्षी नारद मुनी हातामध्ये विणा, दुसऱ्या हातामध्ये चिपड्या, नारायण नारायण करत चालले होते. वाल्याला समजलंय व्यक्ती आला, पकडलं, तुमच्याजवळ काय असेल ते पहिले टाका. नारद मुनी म्हटले माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काही नाही, ना पैसा, ना द्रव्य, ना सोनं, ना नाणं. नाही मी दररोज घेतो ते, मी ओरबडतो, माझा तो व्यवसाय आहे, तुम्ही काहीतरी मला दिलं पाहिजे. ते म्हणजे एक काम करतो, माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही, ही फक्त विणा आहे आणि या चिपड्या आहे. आणि बोलायचं असेल तर नारायण म्हण किंवा रामकृष्ण हरी म्हण, नाही तुला बोलता आलं तर राम म्हण. प्रसिद्ध दरोडेकर, कधी त्यांनी भक्ती केली नाही. तर भक्ती इज सोशल वर्क किंवा सोशल पॉवर. भक्ती सामाजिक शक्ती आहे. हरिपाठात माऊली म्हणतात भक्ती विना मुक्ती. मुक्ती प्राप्त जर आपल्याला करायची असेल तर भक्तीच पाहिजे. आणि म्हणून माझ्याकडे काही नाही, ही विणा आणि चिपळ्या ते तू घे आणि त्या पद्धतीने जा. पण तुला मला एक प्रश्न विचारायचा, तू दररोज काय करतो? तू म्हणजे काय नाही करत, मी दररोज एखादा व्यक्ती पकडतो, त्याच्याकडचं सोनं नाणं संपत्ती काय असेल ते घेतो, घरी माझ्या पत्नीला देऊन टाक. बर, मग तुझी पत्नी, तुझी बायको विचारते काय कुठून आणलं, काय आणलं? म्हणजे काय विचारत नाही. मग मी तुला एक सांगतो, तू घरी जा आणि तिला विचार, आणि हे मी जे आणलंय त्याच्यामध्ये तू वाटेकरी होते का? म्हणजे तोपर्यंत तुम्ही पुढे जायचं नाही, म्हणजे इथंच थांबतो. त्या ठिकाणी तो वाल्या आपल्या घरी गेला, बायकोला जवळ बोलवलं, तिला म्हटलं बस. ती बसली. पण तुला मी दररोज सोनं पैसे वगैरे आणून देतो. हो देतो. त्या पैशातून तो आपला सगळा संसार चालवते. हो चालवते. मी कुठून आणतो तुला कधी माहित आहे का? तुम्ही मला काय माहित, तुम्ही कुठून आणता हे मला काहीच माहित नाही. बर, मी कुठून आणलं? ही जी संपत्ती मी आणली कोणत्या ना कोणत्या निमित्तानं, तर त्यात तू वाटेकरी होऊ शकते का? ती म्हटली अजिबात नाही. तुम्ही आणली, तुम्ही मला दिली, माझा संबंध काय? मी कोणत्या पापामध्ये, तुम्ही कोणतं कर्म केलंय, तुम्ही कोणतं पाप केलं हे मला माहित नाही, मी काय त्याच्यामध्ये वाटेकरी होणार नाही. ठीक आहे म्हणे. मुलांना बोलवलं, मुलांना ते सांगितलं की मी दररोज आणतो, कमवतो. एका दृष्टीने कदाचित मी हे पापही करत असेल, मग या माझ्या पापामध्ये तुम्ही वाटेकरी होता. ती म्हटलं आमचा काय संबंध, तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही वडील आहेत, तुम्ही पिताश्री आहात, तुमचं आम्हाला आणून आमचं पोट उदर भरणं करणे, पोट भरवणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्याच वेळेस वाल्यांची पायाखालची जमीन सरकली, उपरती झाली, प्रचंड धक्का बसला. की एक लक्षात ठेवा, जगामध्ये कुणीच कोणाचं नाही, फक्त माया आहे. आई मुलाची नाही, मुलगा आईचा नाही, पत्नी पतीची नाही, पती पत्नीचं नाही. तसं जर असेल तर मला सांगा की पतीची चिता रचली, पत्नी एवढा आक्रोश करते, पतीच्या चितेत उडी मारेल का? नाही मारली. उडी मारत होत्या, सती जात होत्या, पण आता जर तिला ढकलण्याचा प्रयत्न केला तर ती मागे. कोणीच कोणासाठी जात नाही. लक्षात, सगळं जग स्वार्थी आहे, सगळं जग मायेने भरलेलं आहे. आलेला एकटा आहे आणि एकटाच जाणार, आणि कुणाच चुकलेलं नाही.
जन्मही चुकलेला नाही आणि मरणही चुकलेलं नाही. अहो, भगवान श्रीकृष्णाला तुरुंगात जन्म घ्यावा लागला लक्षात, आणि सत्यासाठी येशू ख्रिस्ताला सुळावर जावं लागलं. एका भावगीतात खूप सुंदर सांगितलं, बंदी शाळे गोकुळताना जन्मासी आला, सत्यापायी येशू ख्रिस्त सुळावरी गेला. जन्म मरणाचा फेरा दयाळाला चुकला, जो आला तो रमला आणि शेवटी गेला. वाल्यात तिथं आले, नारद मुनीचे पाय धरले, आणि नारद मुनीचे पाय धरल्याच्या नंतर त्यांनी नारद मुनीची माफी मागितली. 7 रांजण भरले होते खडे, एक व्यक्ती मेल्यानंतर एक खडा वाल्या टाकीत होता. 7 रांजण एवढं पाप वाल्याने केलं होतं. याचा अर्थ विषेत व्याळे मिठी, तो त्या विषयाने बद्ध झाला होता, पापाच्या विषयाने बद्ध झाला होता, मोहाच्या विषयाने बद्ध झाला होता, मदाच्या विषयाने बद्ध झाला होता, क्रोधाच्या विषयाने बद्ध झाला होता. दिदली या लुटी गाठ. नारद महर्षीचे पाय धरले आणि मला आता यातून उपरती व्हायचंय, आता मी काय करू? मग म्हटलं आता एकच काम कर, राम राम म्हण. वाल्याला राम सुद्धा म्हणता येतो, मरा 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 मरा, तर त्यातून पुढे राम शब्द आला आणि वाल्या तिथंच बसले. अनेक वर्ष लोक त्या वाल्यांच्या, त्याला एक प्रकारची विशिष्ट अशी वायुतत्वाची योगाची समाधी लागली आणि ते राम 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 त्या ठिकाणी म्हणायला लागले. असं म्हणतात की त्या वाल्यांच्या सगळ्या शरीरावर मुंग्याचं वारूळ झालं होतं, मुंग्याचं वारूळ त्या ठिकाणी झालं होतं. आणि अनेक वर्षानंतर परत नारद मुनी त्या रस्त्याने चालले होते. तर नारद मुनी त्या रस्त्याने चालत असताना राम राम हा शब्द कुठून येतोय ते त्यांच्या कानावर पडलं. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, कुणीच नाही. आणि जवळ जाऊन पाहिलं त्या वारुळाच्या तिथं, तर तिथं राम राम ध्वनी येत होता. त्यांनी ते वारूळ फोडलं. तिथं एक व्यक्ती, केस वाढलेली, जटा वाढलेली, दाढी वाढलेली, भगवत चिंतनामध्ये मग्न झालेली आणि फक्त राम हा उच्चार करणारी होती. ते पुढे वाल्मिक ऋषी झाले. म्हणजे विषयानं बद्ध झालेला शिष्य. नारद मुनींची दृष्टी, गुरुची दृष्टी त्यांच्यावर पडली. विषयाचा सर्प त्यांना चावला होता. त्या सर्पाचं विष मुक्त करण्याचं काम नारद मुनींनी केलं. नारद मुनी झाले त्यांची गुरु. नारद मुनी त्यांचे गुरु झाले आणि पुढे ते वाल्मिक ऋषी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा इतिहास तुम्हाला परिचित आहे की अगोदर वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं आणि मग प्रभू रामचंद्र जन्माला आले. हा गुरुकृपा दृष्टीचा वर्षाव आहे. हा गुरुकृपा दृष्टीचा प्रसाद आहे. म्हणून माऊली एके ठिकाणी म्हणतात, म्हणून जाणते नो गुरुकृपा भजते. म्हणून जाणकार लोकांना गुरुला भजलं पाहिजे. आता जाणकार या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. जाणकार म्हणजे ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेला आहे असा मुमुक्षु. म्हणून जाणतेनो गुरुकृपा भजते, तेने कृतकार्य होईजे. तेने कृतकार्य होईजे, ते त्यांच्या कार्यात सफल होतील, कृतार्थ होतील. म्हणून जाणतेनो गुरुकृपा भजते किंवा गुरु भजते, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषी. जमिनीतलं रोपटं काय करतं? अंडरच घेतं, पाणी घेतं. कशातून घेतं? त्याला किती हॉर्स पॉवरची मोटर नाही लावा लागत. कशातून घेतं? ते मुळावाटे घेतं. जैसे मूळ सिंचने,
मूळ सहजासहजी सिंचन करतं जमिनीतला अनरस. कुणाला सिंचन करतं? शाखा, फांद्या, पल्लव, पानं. संतोषती, आनंदित होता, प्रफुल्लित होता, टवटवीत होता. म्हणजे मुळाचं कार्य काय? की झाडांना अन्नरस पुरवणं. म्हणजे वनस्पती या संवेदनशील असतात आणि झाडांना अन्न पुरवठा करतात. हा विचार, हा सिद्धांत डॉक्टर जगदीशचंद्र बोसांनी शोध लावला 150 वर्षापूर्वी. आणि म्हणून डॉक्टर जगदीशचंद्र बोसांना जीवशास्त्राचा बादशाह म्हणतात. मला सांगा, डॉक्टर जगदीशचंद्र बोसांच्या अगोदर आपल्या माऊलीनं 600 वर्षापूर्वी सिद्धांत मांडला. विद्युत जनित्राचा मायकल फॅरेडेचा सिद्धांत असो, न्यूटन नावाचा आयझॅक न्यूटन नावाचा गुरुत्वाकर्षणाचा शास्त्रज्ञ त्याचा शोध असो, हे सगळे सिद्धांत माऊलीने मांडले. आणि म्हणूनच अमेरिका ऑक्सफर्ड विद्यापीठात ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात. मग गुरु कुणाला म्हणायचा हा प्रश्न पाहिला आहे की गुरुची सरळ आणि सोपी व्याख्या अशी आहे. गुरुची सरळ व्याख्या अशी आहे की ज्याच्याकडे सगळ्या सद्गुणांचा समुदाय आहे. म्हणजे दया, क्षमा, शांती, वैराग्य, सेवा, ज्ञान, त्याग, या सगळ्या गुणांचा समुदाय तो गुरु. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. माऊली म्हणतात की गुरुच्या ठिकाणी ज्ञान असतं, त्या ज्ञानामुळे आपल्याला आत्मदर्शन प्राप्त होतं आणि गुरुच्या दर्शनानं आपल्याला समाधान प्राप्त होतं. गुरुच्या दर्शनानं आपल्याला समाधान प्राप्त होतं. ज्याच्या दर्शनाने आपल्याला समाधान प्राप्त होतं ना, त्याला आपण गुरु म्हणायचं. त्याला आपण गुरु म्हणायचं. आणि म्हणून 12वा अध्याय जो आहे तो गुरुभक्तीचा कळस आहे. 11व्या अध्यायात भगवंतानं अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं आणि ते विश्वरूप दर्शन सहन झालं नाही. मग 12व्या अध्यायात कर्मकांड, उपासना कांड आणि सगळ्यात महत्वाचं भक्ती सूत्र त्या ठिकाणी आलं. ज्ञानदेवांची भक्ती अशा प्रकारेच होती. ते म्हणतात, जेया ते कामधेनू ऐसी माय. एक गाय अशी आहे, कल्पना आहे, एक गाय अशी आहे कामधेनू नावाची, 14 रत्नात निघालेली, समुद्र मंथन केल्यानंतर, की त्या गायीला आपण जे मागतो किंवा आपण जे मागू ते आपल्याला प्राप्त होते. चिंतामणी असा मणी आहे की आपल्या मनात चिंताच राहत नाही. पसायदाना म्हणतात, काय म्हणतात? चेतना चिंतामणीचे गाव. कल्पवृक्ष असा वृक्ष, त्या वृक्षाच्या खाली आपण उभं राहिलो की आपली जी इच्छा असेल ती पूर्ण होते. चला कल्पतरूचे हारव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, पियुष म्हणजे अमृत. आणि म्हणून जे ते कामधेनू ऐसी माय, ज्याला कामधेनूसारखी गाय लाभलेली आहे, ते अशी अप्राप्य काही आहे. त्याला प्राप्त न होणारी कोणती गोष्ट आहे का? त्याला प्राप्त होणाऱ्या गोष्टी सगळ्या आहेत. श्री गुरु निवृत्ती, हे माझे गुरु आहेत आणि माझे गुरु जर माझ्याजवळ असेल तर मला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. या ते कामधेनू ऐसी माय, ते असे अप्राप्य काय आहे. म्हणून मी प्रवर्तयल आहे ग्रंथी, म्हणून मी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहित आहे किंवा त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं त्या ठिकाणी लेखन करत आहे. म्हणून मी प्रवर्तयल आहे ग्रंथी. सद्गुरूची कृपादृष्टी आहे आणि सद्गुरूच्या गुरुकृपादृष्टीचा वर्षाव असेल तर अविवेक निर्माण होण्याचं काहीच कारण नाही. माझं हृदयी सद्गुरू, माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहे, जेने तारीला हा संसार करू. म्हणून गुरुकृपादृष्टीचा वर्षाव आहे. म्हणून माझ्याकडे विवेक आहे. विवेक म्हणजे काय?
विवेक म्हणजे चांगलं काय वाईट काय यातलं आपण वाईट टाकून द्यायचं आणि चांगलं तेवढंच घ्यायचं. राजहंस पक्षी दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर नीर क्षीर विवेक. राजहंस पक्षी दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर फक्त दूधच पितो, पाणी टाकून देतो. मग विवेकशील असा सद्गुरूंचा सहवास जर मला असेल तर मला ज्ञानेश्वरी लेखन करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी अडचण येणार नाही. ऐसे जगा जेथे वेडावती वेद तेथे अल्पमी मतिमंद काय होईल. मला अडचण येणार नाही. आणि म्हणून ही ज्ञानेश्वरांची पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत अनेक ओव्या ज्या काही आहेत त्या आपल्या गुरुविषयी, आपल्या गुरुचं महत्व त्या ठिकाणी विशद करतात. आणि गुढी कशी अमृताशी पैज मारणारी जरी गुढी असेल तरी ती म्हणतात जैसे साच आणि मवाळ. मराठी भाषेचे शब्द सत्य मवाळ जैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ. रसाळ युक्त आहे. जैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताचे कल्लोळ अशा प्रकारचे शब्द आहेत. ते मी माझी मराठी भाषेतून मांडण्याचा प्रयत्न करतो. समाजामध्ये 3 स्तर असतात शिष्यांचे. जे प्रज्ञावंत असतात काही कायम, जे प्रज्ञावंत असतात ते श्रद्धावंत असतात अशातला भाग आहे. जे श्रद्धावंत असतात ते प्रज्ञावंत असतात अशातला भाग आहे. आणि काही असे असतात की ते प्रज्ञावंतही असतात आणि श्रद्धावंतही असतात. या 3 तत्वांचा आपण उदाहरणाच्या माध्यमातून विचार करूया. पहिला भाग जे प्रज्ञावंत आहे पण श्रद्धावंत नाही. श्रीरामपूर तालुक्यात कुंतामा नावाचं गाव आहे. माझे जे गुरु आहेत वैकुंठवासी हरिभक्त पारायण संत वामनभाऊ महाराज बक्कट स्वामींचे शिष्य, त्यांची जी साधना आहे तपश्चर्या ती कुंतांबा या ठिकाणी झाली. कुंतांब्यामध्ये एक प्रसिद्ध ऋषी मुनी चांगदेव ऋषी. योग याग तप अष्टांग साधन या साधनाच्या माध्यमातून 1400 वर्ष चांगदेव ऋषींची तपश्चर्या होती. एकदा समाधी अवस्थेत गेले की विशिष्ट वेळा ते समाधी अवस्थेतून बाहेर पडत असत. पैठणला ही मंडळी शुद्धीपत्र आणण्यासाठी गेली होती आळंदीवर. ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताई आणि पायी पायी भ्रमण करत कुठं भ्रमण केलं नाही आहे. केवढा मोठा त्याग आहे. पहिला त्याग हा विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या आत्महत्येचा आहे. इंद्रायणीच्या डोहात आत्महत्या दिल्यानंतर वारकरी संप्रदायाचा वेल पुढे गेला. इवलेसे रूपू लावी एले द्वारी तयाचा विलू गेला गगनावरी फुले विचितासी बहरू करियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला. आपल्या वारकरी संप्रदायाचा आज जो मोगरा संपूर्ण जगात बहरतोय, त्याचा सुगंध जो सगळ्या जगात पसरतोय, त्याचा त्याग हा 4 भावंडाच्या आणि पहिल्या या माता पित्यांच्या आहे. त्यागातून आहे. आणि म्हणून ही मंडळी शुद्धीपत्र घेतल्यानंतर पुढे नेवासाला येण्यापूर्वी कुंतांबा नावाचं गाव आहे. नेवासाला तर ज्ञानेश्वरी गेली आणि चांगदेव ऋषी समाधी अवस्थेत बसायचे. कथा अशी आहे की समाधीतून जेव्हा चांगदेव ऋषी जागे व्हायचे तेव्हा जी काही प्रेत माणसाची त्या काळात ठेवलेली असायची ते जागे झाल्यानंतर त्यांची कृपा झाल्यानंतर ती व्यक्ती जिवंत व्हायची अशी आख्यायिका आहे. चांगदेव ऋषी त्यावेळेस समाधी अवस्थेत होते. मी मुद्दाम सोपं प्रवचन करतो. त्या ठिकाणी चांगदेव ऋषी समाधी अवस्थेमध्ये होते.
ही भावंड आली, संजीवनी मंत्राच्या माध्यमातून ज्ञानदेवाने ती लोक जागी केली, ती लोक निघून गेली आणि चांगली ऋषी जागे झाले. आपला नियम आहे, व्यक्ती काही शिष्य प्रज्ञावंत असतात, पण प्रथमतः श्रद्धावंत असतात. चांगले ऋषी समाजातून जागे झाले आणि कोणी म्हणतात तर पाहतात तर फक्त 1000 शिष्य घडलं. 42 वेळा चांगदेव ऋषींनी योग सामर्थ्यातून मृत्यू स्वतःचा पाठीमागे पाठवला होता. हठयुगात कोण आहे म्हणता क्षणी समोर कुणीच नव्हतं. त्यांना प्रश्न पडला की अरे जेव्हा जेव्हा मी समाधीतून जागा होतो तेव्हा कुणी ना कुणी असतं, व्यक्ती जिवंत आपण करतो, आता कुणीच नाही. त्या 1000 व्यक्तीच्या काही शिष्यांना बोलवलं आणि काय झालं ते म्हणे काही नाही, 4 भावंड आली होती. त्या 4 भावंडापैकी एका व्यक्तीने केलं, ती व्यक्ती आपली जी गावातली जी मंडळी मृत्यू पावली होती ती जिवंत होऊन गेली. चांगदेव ऋषींनी शोधला. तोपर्यंत ती व्यक्ती काही काळानंतर ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर त्या ठिकाणी ती आळंदीला स्थायिक झाली होती. प्रश्न पडला, चांगदेव ऋषीने पत्र घेतलेले आहे, स्वस्ति श्री वटेश्वर हे मुक्ताई पत्र लिहिले. चांगदेवांना प्रश्न पडला की काय लिहू, चिरंजीव लिहू का तीर्थ स्वरूप लिहू. आपण पहा, आई वडील असेल तर तीर्थरूप टिंबटिंब उसा दंडवत, कृपाळू साष्टांग दंडवत. दंड म्हणजे काठींवत म्हणजे पडणे, जशी काठी टाकतो आपण तसं आपण झोपलं पाहिजे, पडलं पाहिजे. म्हणून जुने लोक असे दंडवत घालतात देवाला. आई वडिलांच्या व्यतिरिक्त जर मोठे असतील तर तीर्थ स्वरूप टिंबटिंब उसा दंडवत. तीर्थाच्या ठिकाणी आई तीर्थ आहे, आई वडील तीर्थ. आई वडिलांच्या व्यतिरिक्त तीर्थ स्वरूप तीर्थांच्या ठिकाणी. म्हणून चांगदेव ऋषीने पत्र लिहायला घेतलं, तीर्थ स्वरूप ज्ञानेश्वर महाराज उसा दंडवत. परत विचार केला की मी यांना तीर्थस्वरूप कसं लिहू, कारण ते वयाने लहान आहेत. मग लिहिलं चिरंजीव ज्ञानेश्वर महाराज अनेक उत्तम आशीर्वाद. हे पण कसं लिहू, कारण जे वयाने लहान आहेत पण ज्ञानाने मोठे. मग टुडोवर ना टुडो अवस्था झाली. काय लिहू, आशीर्वाद लिहू की दंडवत लिहू. दंडवत लिहिलं तर वयाने लहान आहेत, आशीर्वाद लिहिलं ज्ञानाने मोठे. म्हणजे ज्ञानाने मोठे म्हणून आशीर्वाद लिहू की वयाने लहान आहेत म्हणून दंडवत. काय लिहू नेमका प्रश्न पडला, संभ्रमित झाले. आणि तसंच पत्र ते पोरे पाठव, जाऊ दे परत पत्र पाठव. ते पत्र मुक्ताईच्या हातात पडलं. मुक्ताईने दादाला विचारलं की अरे दादा हे पत्र आलंय पण पोरच आहे. माऊलीनं उत्तर दिलं, 1400 वर्ष चांगदेव महाराज तपश्चर्या करून पोरीच राहिले. आणि मग मुक्ताईनं त्याच्यावर 65 ओव्यांचा उपदेश केला. आपला तो जो ग्रंथ आहे तो माऊलींचा चांगदेव 65. आणि ते वाचल्या ज्ञानोबा माऊलींच्या आणि मुक्ताईंच्या ओव्या. माझी मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू चांगदेव योगियाने तिले मानलेले. वाचलं आणि मग ते वाघावर बसून त्यांच्या भेटीला निघाले. हातामध्ये सर्पाचा आसू, वाघावर बसलेले. आणि मग ती सगळी भेट पुढे आळंदीच्या अलीकडे सगळा लवाजमा त्यांचा शिष्यगण घेऊन ते तिथं आले. ज्ञानदेवाने काय केलं की आपण कसं जायचं, ते भिंतीवर बसले होते. आजही ती भिंत आळंदीत विराजमान आहे. ते भिंतीवर बसले होते, ते भिंतीला चल म्हटलं, तिथे गेले. चांगदेवाने पाहिलं की मी सजीव व्यक्तीला चालवतोय, माऊलींच्या निर्जीव व्यक्तीला चालवतोय. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. आणि तिथंच चांगदेव ऋषीनं लोटांगण घातलं माऊली. प्रमाण असं येतं, विषयानं चांगदेव बद्ध होते. विषमुक्त करण्याचं सामर्थ्य गुरुकृपा दृष्टीत असतं, ज्ञानदेवांच्या दृष्टीत झाला. पहिला मुद्दा आपल्या ओळीच्या चरणाचा. दुसरा विचार, व्यक्ती प्रज्ञावंत होती परंतु अगोदर श्रद्धावंत नव्हती, नंतर ज्ञानदेवांचं शिष्यत्व पत्करलं. दुसरं तत्व, काही व्यक्ती श्रद्धावंत असतात पण प्रज्ञावंत नसतात.
दंडकारण्यामध्ये प्रभुरामचंद्र जेव्हा वनवासाला चालले होते तेव्हा शबरीची भक्ती आघात होती, अनमोल होती, अलौकिक होती. शबरीनं प्रभुरामचंद्रावर उदंड अशा प्रकारची भक्ती केली होती. शबरी ही वर्णानं जातीनं भिल्ली नव्हती. परंतु प्रभुरामचंद्र आपल्या झोपडीमध्ये यायचे. केवढा आनंद शबरीला झाला. प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन मला होणार. आणि म्हणून शबरीनं आपली झोपडी छानपैकी सारवली, सगळं सुसज्ज केलं. पण गरीब परिस्थिती असल्यामुळं काय करणार हा प्रश्न त्या ठिकाणी पडला. मग शबरीनं काय केलं? जवळ काहीच नव्हतं. बोराचा ऋतू चाललेला होता, जानेवारी फेब्रुवारी महिना. पण ठीक आहे, आपण मस्तपैकी रानातले बोरं घेऊ आणि ते आपल्या प्रभुरामचंद्राला खायला देऊ म्हणून बोरापाशी गेली. त्या बोरातले बोरं तोडले. पण बोरं तोडल्यानंतर तिनं तसे ते तोंडात भरले नाही. तिनं बोरं चापून पाहिजे. प्रश्न असा आहे की आपण तरी कुणाचं उष्ट खातो का? एक आई स्वतःच्या लेकराचं सोडले, लहान लेकराचं, तरी आपण कुणाचं उष्ट खातो? पण तिनं ती बोरं चाखली आणि जी आंबट बोरं होती ती आंबट बोरं फेकून दिली आणि जेवढी गोड बोरं होती तेवढीच प्रभुरामचंद्रासाठी तिने काय केली? निवडली. तो द्रोण ते टोपलं भरून ती घेऊन आले. प्रभुरामचंद्र आले, लक्ष्मण भाऊ आले, भाऊजी आले, सीताबाई आल्या. अंतर्ज्ञानानं जाणलंय की शबरीची बोरं जी आहेत ती उष्टी आहे. पण परमेश्वर किंवा भगवंत हा भक्तीचा भुकेला. भगवंत भुकेला भक्तीचा पावला. भक्ती फार मोठी शक्ती आहे. मोक्ष प्राप्ती करायची असेल तर भक्ती करणंच महत्वाचं आहे आजच्या काळात. आणि म्हणून भगवंताने ती बोरं घेतली आणि मिटक्या मारीत खाल्ली. शबरीला कोणतं ज्ञान होतं? शबरीला कोणती प्रज्ञा होती? शबरी प्रज्ञावंत नव्हती, पण शबरी श्रद्धावंत होती. सीताबाई सुद्धा म्हटल्या की परमेश्वरा तुम्ही खुशाल शबरीची उष्टी बोरं खाता. पण शबरीची उष्टी बोरं महत्वाची नाही, त्याच्या पाठीमागचा असणारा जो प्रेमभाव आहे, त्याच्या पाठीमागचा असणारा जो भक्तिभाव आहे, तो भक्तिभाव त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि म्हणून ती मला बोरं प्रिय आहे. सुदाम्याची पोहे भगवंताने खाल्ली. राजा होता काय? राजाला, राजाच्या पत्नीला, राजाच्या पुत्राला काय नाही, काय नाही. राजियाची कांता काय भीक मागे. भीक मागू शकत नाही, तरी पण ती पोहे प्राशन केली. तसं शबरीची उष्टी बोरं खाल्ली. आणि म्हणून संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो, तो भाग जो काही आहे तो भक्तीचा आहे. तो भक्तीचा भाग आहे. संत चोखोबा महाराज काय म्हणतात की मला ज्ञान काय ते कळत नाही, मला दान करता येत नाही कारण मी कफल्लक आहे, मला योग काय असतात ते समजत नाही, मला अष्टांग साधन काय म्हणजे 8 पायऱ्या ज्या आहेत कोणत्या? समाधी अवस्थेच्या. कुंडली शक्ती आपल्या कमराच्या तिथं 3.5 वेटोळ्या आहेत आणि ती शक्ती जागृत केल्यानंतर आपलं शिव चक्र कुठे मस्तकात, तिथे शिवशक्ती, त्या कुंडली शक्तीचं मिलन होणं त्याला शिवशक्तीपात, शिवशक्तीपात म्हणतात. आणि शिवशक्तीपात झाला की समाधी अवस्था. ते कुंडली शक्ती जागृत करणं अतिशय अवघड काम. त्यासाठी अष्टांग साधन आहे, ते मला माहित नाही. आम्हा नकळे ज्ञान, चोखोबांचा अभंग आहे, आम्हा नकळे ज्ञान. मला काय ज्ञान असतं ते कळत नाही. आम्हा नकळे पुराण, पुराण मला माहित नाही. वेदाचे वचन नकळे आम्हा, वेद काय म्हणतात ते मला माहित नाही. आम्हा नकळे ज्ञान, नकळे पुराण, वेदाचे वचन नकळे आम्हा. आगमाची आठी, निगमाचा भेद, शास्त्राचा संवाद नकळे आम्हा. शास्त्र काय म्हणतं ते मला माहित नाही. योग, याग, तप, अष्टांग साधन मला योग माहित नाही. इथे सगळे योग आहेत बाबा. योग या शब्दाचा अर्थ काय? योग आपण पण मानतो. का हो तुमच्या मुलीचं जमलं नाही, का हो तुमच्या मुलाचं जमलं नाही, आपण सहज म्हणतो अहो योग नाही आला.
आणि योग आला की योग आला, जुळून गेलं. म्हणजे योग म्हणजे काय? जुळून येणे. 18 अध्याय वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत. ज्ञानयोग, भक्तियोग, श्रद्धा विवाह योग. म्हणजे त्या त्या माध्यमातून, त्या त्या तत्वातून भगवंताचं आणि आपलं एकमेकाशी जुळून घेणं, त्याला योग. म्हणून ते काय म्हणतात? आम्हा नकळे ज्ञान, नकळे पुराण, वेदाचे वचन नकळे आम्हा. योग याग तप अष्टांग साधन, शास्त्राचा संवाद नकळे आम्हा. पुढे ते म्हणतात की न कळेची दान व्रत तप. दान करायला माझ्याकडे आहेच काय? व्रत मला माहित नाही, तप मला माहित नाही. पुढचं वाक्य चोखवांचं फार महत्वाचं आहे. चोखा म्हणे माझा काय? भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. तुझं नाव फक्त मी गाईन. लक्षात. हरिपाठ काय सांगतो? फक्त रामकृष्ण हरी म्हणा. लक्षात. बाकी काही करू नका. रामकृष्ण हरी म्हणत, मंत्र म्हणत जप करत बसा, मोक्ष प्राप्ती असेल. अहो, ज्या हत्तीचा पाय नदीमध्ये ज्या मगरीने पकडला होता, तो हत्ती म्हटला आता माझं हे खरं नाही. तेव्हा त्याने फक्त ते कमळ जे होतं ते कमळ तोडलं आणि सोंडेने अर्पण केलं आणि म्हटलं हा जो कोणी विश्वाचा विश्वकर्मा आहे, सृष्टीचा विश्वकर्ता आहे, त्याला मी भक्तिभावाने अर्पण करतो. त्यांनी माझी काय त्यातून काय करावी? मुक्तता करावी. गरुडावर आरोढून भगवान विष्णूला यावं लागलं आणि मगरीचाही उद्धार झाला आणि गजेंद्राचाही उद्धार झाला. गजेंद्र मोक्ष. म्हणून दुसरं तत्व असं आहे की काही व्यक्ती, शिष्य श्रद्धावान असतात पण प्रज्ञावंत नसतात. तिसरं तत्व महत्वाचं, काही श्रद्धावंतही असतात आणि प्रज्ञावंतही असतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे माऊली. एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली, एवढं सगळं ज्ञान मांडलं, पण कुठेही मी लिहिलं नाही. आपण पहा, कोणत्याही संतांचे अभंग घ्या, शेवटचं चरण असतं टिंब टिंब म्हणे. माऊलीचं कुठेच उल्लेख नाही. बर, एवढा त्रास झाला काय त्या जीवाला भोगला असं, परंतु कुठेही काही मांडलं नाही. कोणत्याही पुस्तकातल्या कोणत्याही ओळीमध्ये ज्ञानेश्वरीच्या कोणत्याही चारही ग्रंथात, हरिपाठात सुद्धा मांडले का माऊली? कुठेच मांडलं नाही. देव सुद्धा विशिष्ट मांडला नाही. आता विश्वात्मके देवे, विश्वास देव येणे वाद्यज्ञ तोषावे. हा शब्दरूपी यज्ञ मी पूर्ण केलाय. हा यज्ञ पूर्ण केलाय. तू आनंदित व्हावं, तोषून मज द्यावे. तोषून म्हणजे आनंदित होऊन मला द्यावं. काय द्यावं? बसायला प्रसाद द्यावं. प्रसाद कुणासाठी मांडला? जे खाळांची व्यंकटी साध, अज्ञानाचा अंधकार नाही. स्वतःसाठी काय मांडले? स्वतःसाठी काही मांडलं नाही. म्हणजे माऊली हे श्रद्धावंत होते, त्याचबरोबर ते प्रज्ञावंत होते. किती वेळ घ्यावा लागेल मला? अजून 10-15 मिनिटे चालेल. हरिपाठ पुढे. श्रद्धावंत होते आणि प्रज्ञावंत होते. माऊलीने या ठिकाणी सांगितलं की विषय वेळे मिठी दिदिली नुटी ताटी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होईल. तेच गुरुला मातेचं उदाहरण देतात. जय जय ओ शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती. हे निर्मल उदार शुद्ध सद्गुरु कृपा दृष्टी माऊली, तुझा जय जयकार असो, कारण तू अखंड आनंद वृष्टी करण्याविषयी प्रसिद्ध आहे. कारण विषयरूपी सर्पाने मिठी मारायला मूर्छितून पडतो तो तुझ्या कृपा दृष्टीने निर्विष हो. शेवटचा दृष्टांत मांडतो की तुम्ही कधीतरी काही गेले असतील, कधीतरी पैठणला जा. प्रतिष्ठान ही पूर्वीची आपली दक्षिण काशी आहे. आमचे सगळे उपनयन संस्कार दशक्रिया विधी ही पैठणला होता. तर पैठण आम्हाला खूप जवळ आहे माझ्या गावापासून. सगळ्या संतांमध्ये गर्भश्रीमंत संत एकनाथ महाराज. जेवढे गर्भश्रीमंत तेवढे शांती ब्रह्म, तेवढे शांतीची उपासना.
संत एकनाथ महाराजांना 2 मुली आणि 1 मुलगा. गिरजाईला 2 मुली आणि 1 मुलगा. मुलाचं नाव हरिपंडित. आणि हरिपंडित यांनी कधी प्रवचन मराठीतून किंवा कीर्तन मराठीतून केलं नाही. ते संस्कृत पंडित होते. संत एकनाथाचे चिरंजीव मुलगा. आणि सातत्यानं प्रवचन कीर्तन हरिपंडिताची संस्कृतामध्ये आणि नाथबाबांची मराठीमध्ये. कधी कधी ते आईला म्हणायचे, आई काय बाबा मराठीतून कीर्तन करतात, मराठीतून प्रवचन करतात, संस्कृतामधून करायला पाहिजे. काही समजूत घालायची मुलाची. कारण मुलं आईकडे तक्रार करतात. आईकडे तक्रार केल्यानंतर ती व्यक्तीच अशी आहे, देवानं प्रत्येकाच्या घरात पाठवली. देव नाही म्हणून, देवाला आपण प्रत्यक्षात पाहत नाही म्हणून आई घरात पाठवली. ती सातत्यानं समजून सांगायचं काम करते. ती म्हटली तू करतो ना संस्कृतामध्ये कीर्तन प्रवचन, तुझं चालू ठेव. त्यांचं असताना मराठीत राहतो. नाथबाबांचं प्रमाण होतं, संस्कृत काय देवे केले आणि प्राकृत काय चोरापासून झाले. संस्कृत म्हणजे देवानी आहे आणि प्राकृत म्हणजे मराठी भाषा काय चोर व्यक्तीने केली का. म्हणून नाथबाबा कीर्तन मराठी भाषेमध्ये करायचे. मधले मधले श्लोक जे असतील ते संस्कृतामध्ये घ्यायचे. पण संस्कृत भाषा अशी आहे, आता न्यास म्हणजे संस्कृत भाषेचा न्यास किंवा नासा नावाची विद्यापीठ आहे जगामध्ये, संशोधन प्रयोगशाळा नासा. तर नासामध्ये सगळ्या भाषेतून संदेश पाठवले जातात, पण त्याचा अर्थ वेगळा नाही. फक्त संस्कृत भाषेतून संदेश पाठवला की त्याचा योग्य अर्थ निघतो. आय नो, आता आय आणि KNOW वाटला तर मला माहित. आय नो NO वापरत माहित नाही. मग आय नोचा संदेश मग 2 अर्थ निघतात. मग ती सॅटेलाइट स्वीकारत नाही. मग त्याला संस्कृतातून संदेश पाठवला की ते सॅटेलाइट स्वीकारतात. म्हणजे संस्कृत वाणी ही खऱ्या अर्थानं देवाणी. आलं प्रमाण तिथं शास्त्राचं आणि अध्यात्माचं. आणि म्हणून नाथबाबा एकदा कीर्तन करत होते आणि कीर्तन करता करता एक भगिनी होती. त्या भगिनीला मुलबाळ नव्हतं. आणि मुलबाळ नव्हतं म्हणून तिनं नाथबाबांच्या कीर्तनामध्ये नवस केला, नाथ बाबा या तुमच्या गुरुवाणीनं माझ्या पतीपासून मला जर पुत्र प्राप्ती झाली तर मी 101 ब्राह्मण जीव घालीन. बोलून घे. आपल्यात एक ग्रामीण भाषेत म्हण आहे, अंथरून पाहून पाय पसरा. ती बोलून गेली पण परिस्थिती नव्हती. कर्मधर्म संयोगाने तिच्या पतीपासून तिला मुलगा झाला पुढे. पण आता तर नवस फेडायचं आहे. मग काय करायचं. मग ती संत एकनाथाकडे आली आणि 101 लोक ती जीव घालू शकत नव्हती. नाथबाबाकडे आल्यानंतर ती म्हणाली, नाथ बाबा माझी जरा चूक झाली. अगोदर चरणावर डोकं टेकवलं आणि सांगितलं की माझी चूक झाली. म्हणजे काय झालं. म्हटलं मी तुमच्या कीर्तनामध्ये मला जर मुलगा झाला तर 101 ब्राह्मण जीव घालीन असं बोलले होते. पण आता बाबा म्हटले घाल, काय फरक पडतो. पूर्णावरणाचा स्वयंपाक करून घालायचं, त्यात काय फरक आहे. ते नाही म्हटले, नाही ना बाबा माझी परिस्थिती नाही. बरं एक काम करतो, तू शिदा घेऊन ये, इथं या, माझी पत्नी आणि तुम्ही स्वयंपाक करा, मला जीव घाला. संपलं. वारकरी संप्रदाय, मला जीव घाला. भगवंताने एका तुळशीच्या पर्णावर काय केलं तुम्हाला माहिती. पुढचा इतिहास सांगण्याची गरज. तिने स्वयंपाकाचं सगळं साहित्य आणलं, स्वयंपाक दोघींनी मिळून केला. आणि गिरिजाताईनं नाथबाबांच्या पत्नीनं हरीला ऑर्डर दिली. हरीला सांगितलं, हरी बाबांचं पान घाल. हरी अभ्यास करत बसले होते. काय दररोजची कटकट बाबांचं पान घाल, अमक कर तमक कर. अनेक बसकर घातलं. एक पत्रावळी ती पत्रावळी हरिपंडितांनी ठेवली आणि परत बैठक करून जाऊन संस्कृतचा त्याचा वेदाभ्यास करत बसले. जेवण यांनी वाढलं. नाथ बाबा पूर्णतः जेवले.
जेवण झालं, सूळ भरली, बैठक रूम मध्ये गेले. आईनं परत ऑर्डर सोडली, हुकूम सोडला, हरी बाबांची पत्रावळी उचल. पाय आपटत 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 हरिपंडित इथं आले, पत्रावळी उचलली. दृष्टांत महत्वाचा आहे आपल्याला, श्रद्धेतून घ्यायचा, अंधश्रद्धेतून नाही. एक पत्रावळी उचलली, कुंडीमध्ये फेकली, दुसरी पत्रावळी निघाली. म्हटली एकानंतर दुसरी जोड घेतली असं म्हणून दुसरी उचलली, तिसरी निघाली. तिसरी उचलली, 25वी निघाली. 25वी उचलली, 50वी निघाली. 50वी हरिपंडित पत्रावळ्या उचलतच राहिले. एकनाथ बाबांचा मुलगा, संत एकनाथ महाराजांचा, नाथ बाबांचा मुलगा प्रत्येक पत्रावळी उचलत होता. बरोबर 101 पत्रावळी उचलली. प्रत्येक पत्रावळी बरोबर अहंकार गळत होता. कारण हरिपंडित विषयानं बद्ध झाले होते. विषय व्याळे विषयानं बद्ध झाले होते. सर्प चावला विषयाचा अहंकार. अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा वारा आपल्या मनात कधी नको लागायला. अहंकार आला की सगळं संपलं. विषय व्याळे मिठी दिदली या मुठी ताटी. गुरुकृपेचा दृष्टीचा वर्षाव झाला. गुरुकृपा दृष्टी निर्विष विषमुक्त झाले हरिपंडित. विषमुक्त कसं झाले? 121 पत्रावळी उचलली, तशी फेकली आणि रांगत रांगत कंबर मोडलं, रांगत रांगत जाऊन नाथ बाबा पुढे गेले आणि नाथ बाबांचे काय धरले? चरण धरले. बाबा मी काय झालं? मी चुकलो. आणि झालं काय? मी चुकलो. इथून पुढे मी कीर्तन आणि प्रवचन मराठी भाषेतच करेन. धन्य आजी दिनू संत दर्शनाचा. माझ्या घरात ते होता, माझ्या घरात माझा गुरु होता, पण मला ओळखता आला नाही. काकीला कळसा, गावाला वळसा. धन्य आजी दिनू संत दर्शनाचा, अनंता जन्मीचा क्षीण गेला. मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे. रांगत रांगत गेला, रडायला लागला. नाथ बाबांनी वर घेतलं आणि मिठी मारली. एखादा शिष्य विषयाचा दंश झाल्यानंतर विषय मुक्त करण्याचं सामर्थ्य हे गुरुमध्ये असतं. म्हणून गुरुचं भजन, गुरुचं पूजन, गुरुचं स्मरण, गुरुचं कीर्तन, गुरुंचं अर्चन हे सगळं आपण केलं पाहिजे. हे म्हणून एक साधं व्रत आहे. काय करावं? गळ्यामध्ये माळ असावी, ऊर्ध्व पुंडर बाळ, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. वारकऱ्याचं वैष्णवाचा कळवळा ठेवावा, माळ घालावी, व्यसनापासून मुक्त राहावं, खूप आपापल्या क्षेत्रामध्ये प्रगती करावी, जीवनाचा उद्धार करावा. आणि सगळ्यात जास्त महत्वाची, ज्याला ज्याला आपापल्या कृतीप्रमाणे मदत करता येईल, आपली कुवत, आपली पात्रता, आपलं सामर्थ्य, आपली शक्ती. भगवान प्रभुरामचंद्राचा सेतू बांधण्यासाठी 2 वाळूचे कण सुद्धा खारुताईने टाकले. एवढी मदत केली की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. जीवन नश्वर आहे, क्षणोक्षण्याची करावा विचार, करावया पार भवसिंधू. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो. उद्धार करण्याचं आणि तरुण जाण्याचं सामर्थ्य गुरुच्या शक्तीमध्ये आहे. लक्षात. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुकोबाया म्हणतात, करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नासका देह 2 तास सुद्धा ठेवत नाही. रात्रभर ठेवला बळच कुणी यायचं असेल, दुसऱ्याशी ताबडतोब जातो आपण. नाशिवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून ब्रह्मदेवाने जेव्हा सूर्याला निर्माण केलं तेव्हा एका पंथीलाही निर्माण केलं आणि सगळे हसायला लागले. तेव्हा ब्रह्मदेव म्हटले की ह्या सूर्याच्या प्रकाशापुढे पंथी तू काय करणार? अंधार पडला तर आपण पंथी पेटवतो. तेवढ्या अंधाराला, तेवढ्या तिमिराला चिरण्याचं सामर्थ्य पंथीत आहे. त्यामुळे सो माझी उतरी गमन. तिमिरातून तेजाकडे
प्रभू आमुच्या मी जीवन सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. तेवढंच अभिवादन महत्वाचं आहे. बाकी आपल्या बरोबर आपलं ज्ञान, आपली प्रतिष्ठा, आपलं यश, आपला सन्मान, आपलं कर्तव्य, आपली सेवा काही बरोबर येत नाही. फक्त पेटताना म्हटलं ना आणि चांगला होता रे कधी गेला, एवढीच माणुसकी ना, तेवढी माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा आणि आपापल्या गुरुचं स्तवन करा, आपल्या गुरुचं स्मरण करा. हाच आजच्या या प्रवचनाचा उद्देश आहे. आणि या ठिकाणी माझी प्रवचन सेवा मी पूर्ण करतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. असं द्यायचं येतात सुरू करा. आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञे दोषावे द्यावे पसायदाने जे कळांची व्यंकटी त्या सत्तरवी भूता परस्पर मैत्रीवांची दुरितांचे तिमिरदाव विश्वस्वधर्मे सूर्य पाव जो देवांची तो ते लाव प्राणियात वर्षते सकळ मंगळी ईश्वर इष्टांची मागे अनवत भूमंडळी भेटू कल्पतरूचे चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव दुर्वे जे आचन मार्तंड जे तापण हे सर्वाई सदा संजन सोयरे होतू विमोना सर्वसुखी पूर्णामुळी ती लोकी भजिलो अधिक तुलकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवाची एक म्हणे श्री विश्वेश्वराहो आओ येईल दान पसारो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया. फक्त एकच सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये